कधी कधी असं होतं ना की आपला मूड खूप चांगला असतो, आपल्याकडे मस्त भरपूर असा वेळ असतो आणि आपल्याला एकदम टेस्टी, इंटरेस्टिंग आणि भन्नाटाची रेसिपी करण्याचा आणि खाण्याची इच्छा असते. तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही एकदा या पद्धतीची देगी मसाला मटरची रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम युनिक आणि नवीन रेसिपी आहे. थोडीशी करायला वेळ लागते बघा, पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी आणि युनिक रेसिपी आहे. तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे झटपट वळूया. तर देगी मसाला मटरला देगी मसाला का म्हटले जाते? कारण यामध्ये जे मसाला वापरण्यात येतो वाटण करण्यात येतो, त्यावरून याला देगी मसाला मटर नाव पडलं असेल कदाचित. त्यासाठी घेणार आहे आपण खडे बेसिक मसाले, जे सर्व मी नाव लिहिलेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. हे सुके मसाले, खडे मसाले घ्यायचे आहे. पॅनमध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. भाजल्यानंतर याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहे, थंड करणार आहे. आणि हे वाटण्यासाठी आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे. हे वाटण्यासाठी आपण वापर करणार आहे दुधाचा. तर आपण 1 वाटी दूध घेतलेलं आहे, जे नॉर्मल टेम्परेचरचं आहे. थंडही नाही, गरमही नाही, नॉर्मल टेम्परेचरचं दूध आपण वापरणार आहे. मिक्सरमधून याला छान वाटून घेणार आहे बघा अशा पद्धतीने. ही झाली आपली 1 प्युरी. 2 टोमॅटोची प्युरी केली आहे. दुसरी प्युरी झाली आहे. तिसऱ्या प्युरीमध्ये आपण वापर करणार आहे ऑनियनचा. आपण कांद्याची प्युरी करणार आहे, जी थोडा वेगळी आहे. तसं आपण एका पॅनमध्ये मस्त कांदे फ्राय करून घ्यायचे आहे, कलर चेंज होईपर्यंत. देगी मसाला मटरसाठी आपण 3 प्युरीचा वापर करणार आहे, जे आपल्या भाजीला एकदम टेस्टी आणि युनिक बनवणार आहे. छानपैकी आपले कांदे फ्राय झालेले आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहे, थंड करायचं आहे. आता प्युरी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यावर टाकायचं आहे आपल्याला भरपूर अशी ताजी कोथिंबीर. सोबतच कोथिंबीरच्या काड्या पण टाकायच्या आहे. तळलेला कांदा, लसूण, अर्धा 1 चमचा साखर, कसुरी मेथी टाकायची आहे आणि आलं टाकायचं आहे आपल्याला. आता हे मस्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, पाणी न टाकता. याची मस्त एक प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर आपण 3 प्युरीचा वापर करणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दाखवते. एक ग्रीन प्युरी आहे ते कांद्याची, हे देगी मसाला आपण जे दूध टाकून केला होता तो खडे मसाल्याचा, आणि हे टोमॅटो प्युरीचा. ओके, समजलं इथपर्यंत? आता आपण पुढे वळूया. आपण फोडणी घालूया आपल्या भाजीला. त्यासाठी आपण पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी छान तडतडून घ्यायचे आहे. आता यामध्ये सुरुवातीला आपण पहिल्या प्युरीचा वापर करणार आहे, जे आपण दूध टाकून खडे मसाल्याचा केला आहे, म्हणजे देगी मसाला टाकणार आहे. आता त्याला छान आपलं तेल सुटोपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे. इतका खमंग वास सुटला माझ्या घरामध्ये, तुम्हाला सांगते मी. मस्त शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल सुटोस्तो छान शिजला गेलं की आता आपण टाकणार आहे दुसरी प्युरी, म्हणजे टोमॅटो प्युरी, जी आपण 2 टोमॅटोची केलेली आहे. आता त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी. बघायला छान तेल सुटलं पाहिजे. आता ही प्युरी आपली शिजल्या गेली, त्याला छान तेल सुटलं की आपण तिसरी प्युरी टाकणार आहे, जी आपण कांदा आणि कोथिंबीर पासून केलेली आहे. त्याला पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपल्या तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे 3 प्युरे व्यवस्थित शिजल्या गेल्या. यामध्ये फक्त आपण वापर करणार आहे हळदीचा आणि तिखटचा, कारण आपण ऑलरेडी यामध्ये भरपूर मसाले टाकलेले आहेत. त्यामुळे आपण वरचे मसाले, धने वगैरे, गरम मसाला वगैरे असा वापर करणार नाही आहे. 2च आपण हळद आणि तिखट टाकणार आहे. त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे आपण छानपैकी बघा. छान त्याला शिजवून घ्यायचं आहे. वस्तू शिजल्या गेलं की आम्ही टाकणार आहे आपण भरपूर असे ताजे मटर. फक्त आपण मटरचा वापर करणार आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही यामध्ये पनीरही टाकू शकता किंवा तुम्ही इतर व्हेजिटेबल टाकू शकता. फक्त मटरचा वापर केलेला आहे. मस्त त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला बघा. छान व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ. त्याला बघा हळूवारपणे तेल सुटलेलं आहे. आता बघा मी तुम्हाला सांगते, ग्रेव्हीसाठी इथं आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे. इथं आपण वापरणार आहे दुधाचा. हो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आपण 1 वाटी दूध टाकणार आहे आणि याला मस्त मिक्स करणार आहे. आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये ग्रेव्ही पाहिजे आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तुम्ही 1 किंवा 1.5 वाटी दूध टाकू शकता बघा. आता त्याला मस्त मिक्स करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि मस्त त्याची आपल्याला एक वाफ काढायची आहे. बघा किती सुंदर त्याला उकळी आलेली आहे. छान त्याला तर्री पण सुटलेली आहे बघा. मस्त आपलं गरमागरम तयार झालेलं आहे देगी मसाला मटर. 1 नंबर अशी भाजी आहे बघा. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चपाती बरोबर, पाव बरोबर, पराठा बरोबर, राईस बरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते बघा. छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. गरमागरम आपल्याला सर्व करायची आहे. तुम्हाला माझी आजची देगी मसाला मटरची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. तुमचा एक सपोर्ट मला आणखी नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची हिंमत देते बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.